खरं सांगू, त्या क्षणाला माझ्या मनामध्ये फक्त दोनच भावना होत्या. एक आनंद आणि दुसरे आभार. आनंद वाटणं स्वाभाविक होतं, कारण अनपेक्षित होतं. नेत्यांनी असं मला जरी सांगितलेलं होतं, की आमची अशी इच्छा आहे वगैरे, पण तरी देखील हे सगळं घडून येणं आणि ते घडेपर्यंतचा तो जो एक कालावधी असतो, तो खचितच तुम्हाला थोडासा असा काय म्हणतात त्याला, पटकन मला आता शब्द तो आठवत नाहीये, पण थोडा टेन्शनचा आणि थोडासा अस्वस्थतेचा असा तो असू शकतो. त्यामुळे ती थोडीशी एक धाकधूक होती मनामध्ये. पण आभार मला पक्षाचे मानावेसे वाटले. आभाराची भावना पक्षासाठीची मनामध्ये आली, की त्यांनी मला ही संधी दिली. आणि दुसरे आभार मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे, की त्यावेळेला जर का मी निवडून आले नसते, तर माझ्यासाठी कदाचित हे क्षेत्र आलंच नसतं. मी एक उत्तम वकील म्हणून ठाणे शहरामध्ये अ, चांगलं नाव कमावलं असतं किंवा मी त्या माझ्या व्यवसायामध्ये स्थिरावले असते आत्तापर्यंत. पण त्यांनी त्यावेळेला मला ती वाट दिली म्हणून मी इथपर्यंत प्रवास करू शकले. त्याच्यामुळे ह्या दोघांच्या प्रती आभाराची भावना आणि दुसरे म्हणजे जबाबदारीची जाणीव देखील अर्थातच त्या दिवशी झाली. आनंद जरी असला, आभार जरी असले, तरी देखील ती एक भावना देखील तेवढीच तीव्र होती, की बापरे! आता आपल्याला एका वेगळ्या फोरमवरती काम